गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चिदंबरम मठाधीशं सिद्धारूढयतीश्वरं शिष्य प्रशिष्य रूपेण भूतकं गुरुमाश्रये यदग्रीकमद्वन्द्वं तापत्रय निवारणं शान्तिक्यपदं देवं सिद्धारूढं भजे। राम भक्तचरितं कथामृतं वायुनन्दनं गुणानुकीर्तनं रामदास तव पाद सेवनम संभवतो मम जन्म जन्म। आराध्य दैवत जगद्गुरु सिद्धळ माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या मातेच्या उदरी हा नरदेह प्राप्त झाला त्या भारत मातेला वंदन करू। ज्या आज दुर्गा देवीच्या ह्या उदरी हा कार्यक्रम पापडत आहे त्या दुर्गा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन अखिल हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत व माझ्या जीवनाचे आदर्श छत्रपती शिवरायांच्या चरणी माराचा मुजरा ठेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या सुंदर अशा कार्यक्रमाचे साक्षीदार झालेल्या तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन 2-3 दिवसापासून या कार्यक्रमाला आपल्या मंत्रोच्चाराने सिद्ध करत असलेल्या सर्व जमलेल्या माझ्या वारकरी बंधूंनो व तसेच वेदशास्त्रींनो सर्वांना सुद्धा माझ्या साष्टांग दंडवत। आज खरोखर एक आनंदाचा विषय काय आहे म्हटलं तर गेल्याच माझ्यामध्ये 5-6 दिवसापूर्वीच हलकर्णी गावामध्येच एका मंदिराच्या उद्घाटनाला मी आलो होतो आणि त्याच दिवशी हिंदुत्व छत्रपती शिवराय त्यांची युक्ती त्यांची नीती व आपण कोण आहोत आपल्यात कोणाचं रक्त आहे आपण काय केलं पाहिजे या गोष्टीच्या आधारावर मी काही गोष्टी बोललो होतो। पण आज सांगण्याचा आनंद होतोय 2 दिवसापूर्वीच जे वाक्य मी बोललो होतं त्याचा आधार आज छत्रपती शिवरायांच्या युक्तीतून आमच्या समोर आलेला आहे। तो काय म्हटलं तर गेल्या 15 दिवसाआधी आपण सर्वांनी ऐकलं असेल की जम्मू काश्मीर येथे झालेल्या उग्र हल्ल्यामध्ये ज्या माझ्या हिंदूच्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसायचं कार्य ज्या उग्रवादीने केलं होतं त्याच कार्यास काल रात्री सतत 14 तास चालू आहे। ज्या दिल्लीच्या तख्तावर जो राजा बसलेला आहे त्याने हे परत एकदा दाखवून दिलेलं आहे की तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या युक्तीवर चालणारा राजा आहे। कारण ज्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्या माझ्या बहिणीवरती तिच्या कुंकवावरती हात चालल्यानंतर त्याचा हात कापले जात होते त्याचे मुंडके उडवले जात होती त्याच प्रकारे माझ्या बहिणीचा आज कुंकू जसा पुसला गेल्या अवघ्या 14 दिवसांमध्ये आज पाकिस्तानाचं नाहीच होतं करून ठेवलेलं आहे। हीच आपल्या हिंदुत्वाची ताकद आहे आणि हीच त्या दुर्गा देवीची ताकद आहे तीच त्या दुर्गा देवीच्या कुंकवाची ताकद आहे लक्षात ठेवून घ्या। आणि त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंधूर असं नाव दिलं गेलं का दिलं गेलं मी मागच्या वेळी बोललो की आज माझ्या बहिणी घरातून बाहेर निघताना कॉलेजला जाताना डोक्यावरती सिंदूर डोक्यावरती कुंकू लावून जायचं म्हणजे त्यांना लाज वाटते पण आज त्या सिंदुराची ताकद पुन्हा एकदा हिंदुस्थानाने दाखवून दिलेली आहे। जर माझ्या हिंदुस्थानाच्या आई बहिणीवरती त्याच्या सिंदुरावरती जर आच आली तर देश संपल्याशिवाय राहणार नाही। हेच उदाहरण आज तुम्हा मला फार प्रत्यक्ष रूपातून मिळालेलं आहे आणि असाच आपला हिंदू संस्कृती हिंदू धर्म आणि ही युक्ती हो भाव ही नीती जर ह्या देशामध्ये टिकून राहिली असेल तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांमुळे टिकून राहिलेली आहे। अन्यथा ज्याप्रमाणे काही कवींनी छत्रपतींवरती काही वाक्य लिहिलेले आहेत ना मथुरा होती ना काशी होती ना मथुरा होती ना काशी होती छत्रपती शिवराय ना होते तो हम सबकी सुन्नत होती म्हणून लिहिलेलं आहे लक्षात ठेवून घ्या। जर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर छत्रपती शिवराय वयाच्या 16 वरती स्वराज्य घडवण्याचे स्वप्न जर बघितले नसते जर
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी आपल्या देहाचं बलिदान देऊन या भगव्याचं आणि या हिंदू राष्ट्राचं जर रक्षण केलं नसतं तर तुम्ही आणि आज हे कळशी समोर नसले असते, हा भगवा ध्वज नसला असता आणि तुमच्या समोर हा महाराज म्हणून हा भगवा धारण करण्याची हिंमत सुद्धा आपल्यात नसली असती. आज खरोखर हा भगवा घेऊन मिरवत असेल, हा कळस जर या मंदिरात बसत असेल तर ऋण फक्त न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, लक्षात ठेवा. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर ह्या मंदिरात देव नसले असते, मंदिरात देव नसले असते तर हा देवावरती कळसच बसला नसता, हे लक्षात ठेवा. तर आज आपल्याला एक कळण्याची गरज आहे. ज्या वेळेस 14 दिवसापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला, ज्या माझ्या माय भगिनीवरती हल्ला केला गेला, त्यांना पहिला धर्म विचारलं गेलं, लक्षात ठेवून घ्या. कुठल्या धर्माचे आहोत? जर इस्लाम आहात तर बाजूला या, जर मुसलमान आहात तर बाजूला या, जर हिंदू आहात तर समोर ठेवून त्यांच्या डोक्यात आणली गेली. का? फक्त आपण हिंदू आहोत म्हणून. पण आपण हिंदू का आहोत आणि हिंदूची शक्ती काय आहे हे अवघ्या 12 तासामध्ये या भारत मातेनं त्या पाकिस्तानाला दाखवून दिले, हे लक्षात ठेवून घ्या. आज तेच पाकिस्तान या रात्री 1 वाजल्यापासून अजूनपर्यंत युद्ध चालू आहे, 15वा तास चालू आहे. या 15 तासामध्ये या एशियाच्या या भारत देशाची ताकद या 15 तासामध्ये दाखवून दिली. आणि तेच ते पाकिस्तान ज्या हिंदुस्थानाला अखंड इस्लामिक राष्ट्र बनवण्याची ताकद ठेवतो म्हणून जे बोलत होतं ते आज प्रत्येक देशाकडे भीक मागत आहे रात्र बसून की भारताला सांगा की युद्ध थांबवायसाठी म्हणून. ही भीक आज भारत मागत आहे. कशाकरिता? हिंदू एक झाल्याकरिता, हिंदूने अखंड हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न बघितल्याकरिता, लक्षात ठेवून घ्या. आणि आज हे सांगायसाठी अभिमान वाटतो की आपण हिंदू म्हणून जन्म घेतलेला आहोत आणि आज त्या हिंदूची ताकद पाकिस्तान बघत आहे की हिंदू जर आपल्याला संपवायसाठी बसले तर अवघे 10 तास लागणार नाहीत, पाकिस्तान संपूर्ण जाईल, लक्षात ठेवून घ्या. तर आपल्याला फक्त हेच लक्षात ठेवून घ्यायचं आहे की छत्रपती शिवाजी राजांनी जे स्वराज्य घडण्याकरिता जे स्वप्न बघितलं होतं, मा जिजाऊंनी ज्या छत्रपती शिवरायांना घडवण्याच्या आधी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकार झालं, स्वराज्य निर्माण झाला. पण त्या स्वराज्याची नाशानोशी झाली आणि अखंड हिंदू राष्ट्र हे तुटलं गेलं. पण परत एकदा ते हिंदू राष्ट्र बांधायचं स्वप्न आमचं तुमचं असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनाचे आदर्श असतील, आपण हिंदू धर्म म्हणून घेत असेल, डोक्यावर जर कुंकू असेल, देवाचं ध्यान जर असेल, तुकारामांची भक्ती आमच्यात असेल, छत्रपती शिवरायांची युक्ती आमच्यात असेल तर खरोखर तीच युक्ती आणि तीच भक्ती हेच परत एकदा हिंदू राष्ट्र बांधणार. आणि ते हिंदू राष्ट्र बांधण्याकरिता प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती जन्माला येतील. ते जन्माला कसे येतील? हयात नाही, शरीरात नाही, तर आज जमलेला या गावातील प्रत्येक युवाला सांगू इच्छितो, तुमच्या विचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले पाहिजे. तुमच्या बळकटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. कुठल्या खाना आणि मूल्याचं रक्त आपल्या शरीरात धावत नाही, लक्षात ठेवून घ्या. कारण आज ज्या प्रकारे हिंदू उभा राहिला आहे आणि आपली ताकद त्या सैन्य दलावरती दिलेली आहे, त्या बॉर्डरवरती दाखवून दिलेली आहे, तर खरोखर मनापासून आज इथं जमलेल्या सगळ्यांनी त्या सैन्य बळासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या मारूया, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखांची नींद झोपलो. रात्रभर पाकिस्तान झोपलेलं नाही, पण आपण आरामात झोपलेलो आहोत. अशी त्यांची झोप उडवलेली आहे आपल्या भारत मातेनं, हे लक्षात ठेवून घ्या. मी वेळेवर सगळ्याकडे सांगतो, आपली भारत माता ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, अखंड हिंदू राष्ट्र भगवामय केला, त्यावेळेस त्या भारत मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवी साडी नेसवली होती, लक्षात ठेवून घ्या. माझी भारत माता भगवी साडी नेसलेली आहे. परंतु ज्या इस्लामिक राष्ट्र, जे ख्रिश्चनी राष्ट्र ह्यांनी आज शपथ घेतलेली आहे, तर कसली शपथ घेतलेली आहे की येत्या 2040 पर्यंत, म्हणजे आता 2025 चालू आहे, पण येत्या 2040 पर्यंत अखंड हिंदू राष्ट्र, अखंड इस्लामिक राष्ट्र बनवणे. कशाकरिता? हिंदूंना तोडण्याकरिता, हिंदूंना धर्मांतर मध्ये अडकवण्याकरिता, माझ्या माय भगिनींना लव जिहाद असल्या कटकामध्ये संपवण्याकरिता, जगतजननी गोमात्याची हत्या करून हिंदू राष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना टोचण्याकरिता, लक्षात ठेवून घ्या. पण आपण हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तर फक्त धन धान्य, सोना चांदी, मोठं घर, 3 मजली, मोठ्या गाड्या हे फक्त ध्येय नसावं. प्रत्येक युवाला सांगू इच्छितो,
आज जर धर्म टिकला तरच तुम्ही टिकणार आहात आणि धर्म टिकवण्याचं कार्य प्रत्येकाच्या युवाचं आहे, लक्षात ठेवून घ्या. आज जर तुम्ही सज्ज झालात तर येत्या दिवशी पाकिस्तान काय प्रत्येक देश तुमच्या घोडक्यासमोर असेल आणि तुमच्या पाया पडत येईल, लक्षात ठेवून घ्या. पण तीच नीती तीच युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेली आहे की फक्त शस्त्र नीतीनं प्रत्येक गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले नाहीत, आपल्या युक्तीने जिंकलेले आहेत. पण फक्त शस्त्र नीती ही वापरून देश जिंकता येत नाही, धर्म जिंकता येत नाही. युक्ती आपल्यात पाहिजे, कशा तरी ती युक्ती आपल्यात पाहिजे. आपलं धर्म आणि आपली संस्कृती कशी आपण जपून ठेवू ही युक्ती आपल्यात पाहिजे, लक्षात ठेवून घ्या. फक्त शस्त्रानं होणार नाही, फक्त छत्रपती शिवरायांचा जय जयकार घालून होणार नाही, फक्त शिवाजी महाराजांचा आदर्श पाळून होणार नाही. आज त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या हातून घडले पाहिजेत, तरच हा हिंदू राष्ट्र अखंड हिंदू राष्ट्र होणार आहे. जी भारत माता माझी भगवी साडी घातली होती त्याच भगवी साडीला कुठे ना कुठे हे खान, हे मुल्ले, हे नालायक उष्ट हात पुसून हिरवी साडी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या आईच्या पदराला जर कोणी रस्त्यामध्ये उष्ट हात पुसत असेल तर सोडेल का हो त्याला? तर ती भारत माता सुद्धा माझी आहे आणि तिची भगवी साडी जर हिरवा कोट करत असेल तर त्याला सुद्धा सोडणार नाही. आणि हेच दाखवण्याचं काम आज आपल्या सैनिकांनी केलेलं आहे की आपल्या भारत मातेवरती एक जरी बोट केलं तर तुमचं सगळं काही संपून टाकणार. हे आज पाकिस्तानाला भरपूर अशी नुकसान झालेली आहे. आज जर बघितलं या 15 तासामध्ये पाकिस्तानामध्ये झालेलं नुकसान त्याला 100 वर्ष पाठीमागे येणार आहे. तसेच ते पाकिस्तान भीक मागत होतं, खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, पिण्याचं पाणी सुद्धा बंद केलं तरी सुद्धा मस्ती दिली नाही. पण त्याच मस्तीला कडेकोट उत्तर असं हिंदुस्थानाच्या सैनिकांनी दिलेलं आहे. आणि आज पाकिस्तान दुसऱ्या देशांकडे मामाला वाचवा हे म्हणण्याची भीक मागण्याची लायकी त्याची झालेली आहे. हे कुणाकरिता? फक्त हिंदूची ताकद आहे. त्या दलालवरती ज्या बॉर्डरवरती माझे सैनिक थांबलेले आहेत ना त्याच्यामुळे लागत आहे. तर लक्षात ठेवून घ्या, आपण सुद्धा आपल्या घरापासून धर्म वाचवला पाहिजे, फक्त शस्त्रानं धर्म वाचणार नाही, लक्षात ठेवून घ्या. आज प्रत्येक युवानं सज्ज झालं पाहिजे की धर्म वाचल्याशिवाय देश नाही, देश वाचल्याशिवाय तुम्ही नाही. म्हणून आज त्या दुर्गा मातेकडे आपण हेच मागू. कारण का? त्या जगदंबेकडे एका वेळी मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना मागितलं आणि त्याच जगदंबेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात खड्ग दिलं आणि त्याच खडगातून हा स्वराज्य निर्माण झाला. तर आपण सुद्धा त्या दुर्गा मातेच्या डोक्यावर कळस बसवताना हीच मागणी करूया की आपल्या हाती, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये सुद्धा तीच शक्तीने तेच बळ दे. या हिंदू राष्ट्रावर आलेला प्रत्येक वार हा परत पलटू, हा हिंदू राष्ट्रावर उठलेला प्रत्येक बोट कापू, या हिंदू राष्ट्रावर प्रत्येक उठलेले डोळे कापू. हेच शक्ती आम्हा तुम्हाला दे, हे आज त्या स्वराज्याच्या मातेकडे आपल्याला मागायचं आहे. आणि हेच साकडं आज प्रत्येक युवाला तिच्याकडे मागितलं पाहिजे. माझ्या युवांनो, माझ्या भावांनो, एकच गोष्ट सांगू इच्छितो. आपण छत्रपती शिवरायांचे माळले आहोत, हा अभिमान आपल्याला आहे आणि असावा, गर्व असावा. आपण हिंदू आहोत, पण कुठे ना कुठे आपला धर्म आपल्या हातूनच कुठं पायाखाली कुचलतो आहे का, हा सुद्धा लक्ष आपल्याला पाहिजे. हे का सांगतोय? कारण आज आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श म्हणून कवड्याची माळ कुठे ना कुठे माझे भाऊ गळ्यात घालत आहेत. आपण त्या घालण्याच्या लायकीचे आहोत का हे आपल्याला समजलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलं पण ते छत्रपती शिवाजी महाराज होते, आपण त्यांच्या नक्का सोबत पण लागू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती म्हणून आपण हातावर करून घेत आहोत टायटो म्हणून. अभिमान आहे, करून घेतलं पाहिजे. पण तेच हात जर दारू आणि गुटख्याकडे जात असेल तर त्याच बापाचा अपमान होत हे लक्षात ठेवून घ्या. आणि असा जर धर्म आपणच आपल्या धर्माला तोडत असेल तर परधर्मियांची गरज नाही आपला धर्म संपवण्याकरिता. आपणच सज्ज आहोत. आणि परधर्मियांना हे माहिती आहे की हिंदू हा आपल्या धर्माला संपवण्याकरिता सज्ज आहे, आम्हाला काही करायची गरज नाही, लक्षात ठेवून घ्या. माझी बहीण, आज बघा परधर्मियांकडेही मोठमोठे सावकार लोक आहेत. एखादा असा इस्लामिक किती मोठा सावकार असू दे, त्याच्या मुलीचं लग्न झालं असेल आणि त्या मुलीच्या लग्नामध्ये डोक्यापासून ते पायाच्या नक्कापर्यंत त्याचं शरीर झाकलेलं असेल, लक्षात ठेवून घ्या. तो धर्म त्यांचा शिकवतो आणि त्या धर्माच्या अनुसार अनुयायी म्हणून त्याने आपल्या धर्माला प्रत्यक्ष रूपाने पूर्णपणे पाळत आहेत. पण आपण काय करतोय? नवरात्री उत्सव मा जगदंबेचा उत्सव असतो, 9 दिवस लगत त्या जगदंबेकडे साकडं घातलं पाहिजे. पण माझ्या बहिणी दांडिया या राक्षस खेळामध्ये अंग उडून नाचत आहेत. ही आपल्या धर्माची परिस्थिती आहे, लक्षात ठेवून घ्या. हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. 9 दिवस नवरात्रीच्या दिवशी डोक्यावर मोठा कुंकू लावून, कमरेला केसरी
भाव बांधून हातात ध्वज घेऊन 9 दिवस माझ्या बहिणीने दुर्गा माता दोडीमध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण हेच आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. दांडिया ही आपली संस्कृती नाही, लक्षात ठेवून घ्या. जोपर्यंत तुम्ही सज्ज होणार नाही, एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या माझ्या बहिणीनो, कटिकोर सत्य आहे, जोपर्यंत तुमच्या डोक्यावर मोठा कुंकू आहे तोपर्यंत कुठल्याही फडव्याची ताकद नाही तुमच्या अंगाला हात लावण्याची, लक्षात ठेवून घ्या. ज्या दिवशी आपला धर्म आपली संस्कृती विसरेल त्या दिवशी परधर्मीयांकडून आपल्या अंगाला हात लावी, लक्षात ठेवून घ्या. माझ्या भावाला एक सांगू इच्छितो, ज्या भावाला बहीण आहे त्या भावानं एक विचार आपल्या लक्षात ठेवून घेतला पाहिजे, आणि ही काळाची गरज आहे. आपल्या बहिणीवर आपण फार प्रेम करतो, प्रत्येक वाढदिवसाला मोठे मोठे गिफ्ट देतो, पण लक्षात ठेवून घ्या खरोखर ह्या हलकर्णी गावातले भाऊ जितके माझे जमणे त्यांना बहिणी असतील, पुढच्या त्यांच्या वाढदिवसाला कुठलीही मोठं गिफ्ट न देता एक तलवार त्यांच्या हातात द्या, कारण काळाची गरज आहे. पुढे येते दिवस असे येणार आहेत की बहीण एकाकडे असेल, तुम्ही एकाकडे असाल, परधर्मी येऊन तुमच्या बहिणीवरती हात घातला तुम्ही पोचू शकाल नाही. त्यावेळेस बहिणीला हे सांगून द्या, तुझ्या अंगावर जर कोण हात घालत असेल तर त्याचा मुडका उडव, पुढची बघायची जिम्मेदारी माझी आहे. हे भावाचं वचन प्रत्येकाच्या बहिणीला असलं पाहिजे, लक्षात ठेवून घ्या. हाच धर्म आणि हीच संस्कृती आपल्याला शिकवलेली आहे, कारण ही संस्कृती ही नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृती दिलेली आहे. कारण ज्या वेळेस जे जे हात जगतजननी गो मातेवर उठले गेले ते हात कापले गेले, जे जे माझ्या भाई भगिनीवरती हात उठले गेले ते मुढा सकट कापले गेले. हीच नीती छत्रपती शिवाजी राजांनी आपल्याला शिकवली आहे की धर्म रक्षणाचं कार्य करण्यासाठी करताना जे जे कंटक समोर जे राक्षस येतील त्यांना संपवण्याचं कार्य आपलं आहे, आणि तेच रक्त आपल्यात आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज जेवढे नीतिवंत होते तेवढेच भक्तिवंत सुद्धा होते, हे लक्षात ठेवून घ्या. ज्या तुकाराम महाराजांच्या आज्ञानुसार, रामदास महाराजांच्या आज्ञानुसार त्यांनी आपलं कार्य केलं, तर आज सुद्धा आपल्याला धर्म टिकवण्याकरता संतांची गरज आहे. धर्म टिकवण्याकरता आपल्याला वारकरी समाजाची गरज आहे, लक्षात ठेवून घ्या. आज गावोगावी आनंद होतो की वारकरी समाज ह्या धर्म कार्यासाठी जुटून उठलेला आहे, आणि प्रत्येक गावोगावी भजन कीर्तन धर्म संस्कृती हे टिकवण्याचं कार्य करत आहे. आणि सगळ्यात आनंदाचा विषय म्हणजे नुकताच काल परवा माझ्या कानावर पडलं की आमच्या डॉक्टर विश्वनाथ महाराजांना चंदगड प्रतिभा पुरस्कार दिला गेला. खरोखर आनंदाचा विषय आहे. सगळ्यांना टाळे वाजून अभिनंदन आपण करूया. असंच कार्य यांच्या हातून घडत आहे, असंच कार्य प्रत्येकाच्या हातून घडलं पाहिजे. धर्म आणि संस्कृती टिकवण्याचं कार्य हे आम्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऋण म्हणून दिलेलं आहे. कारण आज छाती पुढे करून डोक्यावरती फेटा घालून हातात भगवावर मिरवण्याची जर आपल्याला संधी मिळली आहे ना, ते खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋण आपल्यावर आहे. आणि ते ऋण जर फेडायचं असेल तर मरोपर्यंत धर्म आणि संस्कृती रक्षण करणंच म्हणजे श्रींचं ऋण फेडणं, हे लक्षात ठेवून घ्या. हे प्रत्येकाला फेडलं पाहिजे. आज माझ्या बहिणीनं लाखो रुपये कमवलं नाही तरी चालेल, शिक्षण मोठं घेतलं नाही तरी चालेल, दुसऱ्याच्या घरी गेली नाही तर चालेल, पण आपल्या आई बाबाचं तोंड एवढं काळं होऊ नये एवढं जरी बघितली ना त्याच्यापेक्षा मोठं धन कुठं नाही, लक्षात ठेवून घ्या. आणि सगळं कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. आपण आपली संस्कृती आपला धर्म समजला पाहिजे. नंतर येता काळ बांगलादेश सारखा होणार आहे. बांगलादेश 2 तासावरती नाही तर 2 दिवसाच्या अंतरावरती आहे या हलकर्णी गावापासून. त्याच बांगलादेशामध्ये गेल्या 6 महिन्याआधी हिंदूंना घरातून बाहेर केलं गेलं, माझ्या बहिणींच्या केस धरून वडलं गेलं, त्यांचे कपडे फाडले गेले. कुठून? फक्त हलकर्णीपासून 2 दिवसाच्या अंतरावर आहे बांगलादेश, हे लक्षात ठेवून घ्या. तो अंत आणि तो दिवस या हलकर्णीमध्ये येऊ शकतो, पण त्याच्यासाठी प्रत्येक माय भक्तींना माझ्या प्रत्येक युवानी सज्ज झालं पाहिजे. हिंदुत्व एक आणलं पाहिजे, आपली संस्कृती आपली नीती वाचवली पाहिजे, लक्षात ठेवून घ्या. आणि आपण आज जगदंबाकडे मागत आहोत तर काय मागितलं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्यासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या नातीसाठी सगळं काही मागतो, पण देवाकडे धर्म आणि संस्कृती टिकवण्याची शक्ती दे, हे सुद्धा प्रत्येक हिंदूनं दररोज मागितलं पाहिजे जगदंबाकडे, लक्षात ठेवून घ्या. कारण माझ जिजाऊ ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उदरात होते दररोज त्या मातेकडे एकच साकडं घालायच्या की जगदंबा जर खरोखर तुला मला पुत्र द्यायचा असेल, खरोखर माझ्या पोटामध्ये काही द्यायचं असेल तर उखावता सूर दे, त्याच्यातून स्वराज्य निर्माण करण्याची शक्ती होऊ दे, अन्यथा मला बाळच नको असं माझ जिजाऊ म्हणायच्या. आणि त्याच इच्छेनुसार छत्रपती उगवता असा भगवान सूर्य जन्माला आला, ज्यानं स्वराज्य निर्माण केलं. वयाच्या 16व्या वर्षी तोरणागडाला तोरण त्यानं बांधलं म्हणून आज तुम्ही आणि आम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत, हे लक्षात ठेवून घ्या. माझा राजा कसा होता आणि कोण होता जर विचारलं तर फक्त एका शब्दात सांगू इच्छितो
विजयसारखी तलवार चालवून गेला, जिथे छातीने हिंदुस्थान हलवून गेला, जेव्हा स्वर्गात गेला, जेव्हा देवानेही त्याला पहिला मुजरा केला, असं छत्रपती शिवाजी महाराज माझा एकच होऊन गेला आणि एकच होऊन गेला. अशा राजाचे आपण औलादी आहोत. तर कुठे ना कुठे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बापाचा अपमान आपल्या हातून होऊ नये आणि ज्यांना अपमान केला ते सहनही करू नये, हीच आपली नीती आहे आणि हेच आज काळाची गरज आहे आणि हेच आपलं कर्तव्य आहे. आणि खरोखर आज आनंद झाला की गर्दी बघून. हा धर्म टिकवण्याकरिता मोठे मोठे कार्यक्रम जिथं बकरी मारली जातात तिथं सगळे काही गर्दी असते, पण अशा धर्म कार्याला आज गर्दी होणे म्हणजे हिंदुत्वाचा फार मोठा सणच म्हटलं जाईल. आणि हा कार्य या अलकर्णी गावामध्ये फार सुंदर रीतीने पार पडतोय, आनंद होतोय. अशाच या रीतीनं हिंदू धर्म हिंदू नीती टिकवण्याचं कार्य पुन्हा पुन्हा या गावात होऊ देत. आणि आज प्रत्येक सुंदर कार्यासाठी कुठे ना कुठे एक दैवत्वाचा हात लागतोच, त्याच्याशिवाय ते कार्य घडत नाही. तर आज माझ्या बाजूला दोन विभूती बसलेल्या आहेत. एक विभूती ज्या वारकरी संप्रदायाचा हिंदुस्थानाचा आधारस्तंभ आणि एक विभूती म्हणजे ह्या हिंदू राष्ट्राचा आधारस्तंभ. या दोन स्तंभामुळेच आज हिंदुस्थान टिकलेलं आहे आणि अशांच्या आम्ही अनुयायी आहोत. अशांचं रक्त आपल्यात आहे तर खरोखर आपण भाग्यवान आहोत. 84 लाख योगी फिरून जर हिंदू धर्म तो आणि नरदेह हा हिंदूंना प्राप्त झाला असेल तर आमच्यापेक्षा मोठं भाग्यवान कोणी नाही, हे लक्षात ठेवून घ्या. तर आज ह्या कार्यक्रमाला मला बोलवून त्या कार्यक्रमाच्या त्या जगदंबेच्या चरणी किरीट ठेवण्याचं भाग्य माझ्या उदरी हे प्राप्त झालं. खरोखर मीही सुद्धा भाग्यवान आहे. आणि पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की ह्या गावातल्या सगळ्यांनी जे हिंदू आपल्याला म्हणून घेतलेले आहे, त्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्म घेतलेला आहोत. काळाची गरज आहे की प्रत्येक माय भगिनीनं प्रत्येक माझ्यानं भावाने हे विचार केला पाहिजे की येते दिवस कठीण आहेत, येते दिवस आपल्या हातामध्ये शस्त्र आणण्याचे दिवस आहेत, त्याच्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. आणि हे कार्य खरोखर इच्छानुसार त्या जगदंबेच्या इच्छानुसार ह्या गावातले प्रत्येक युवा करतीलच. पण जाता जाता माझ्या सर्व इथं जमलेल्या भावांना एक गोष्ट सांगून माझ्या शब्दांना विराम देतो की माझ्या भावांमध्ये आज 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि ह्या 3 गोष्टी जर आपल्या विचारांमध्ये आपल्या आचरणामध्ये असतील तर कुठल्या भडव्याची हिंमत होणार नाही की आपल्या हिंदू राष्ट्रावर आपल्या हिंदू देशावर हात उचलून बघेल. तर काय नीती, श्री रामप्रभूंची भक्ती आपल्यात असली पाहिजे, बजरंगाची शक्ती आपल्यात पाहिजे आणि छत्रपती शिवराय महाराजांची युक्ती आपल्यात असली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर आपल्या विचारात असतील तर कुणाची हिंमत होणार नाही आपल्या हिंदू देशावरती पोट करण्याची. तर खरोखर आनंदाचा विषय आहे आणि पुढचा कार्यक्रम अजून पार पडायचा आहे. तर पुन्हा एकदा मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल ग्रामस्थ व तसेच सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून माझ्या 2 शब्दांना विराम देतो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू राष्ट्र की, सनातन हिंदू धर्म की. धन्यवाद गुरुजी. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी तर पावन झाली.